ते जिंकलेत आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे. ईव्हीएमचे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतोय, 2 दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा. बघा, एकनाथ शिंदेची कोंडी वगैरे हा काय विषय नाहीये. त्यांचा जो पक्ष आहे एसएनसी नावाचा पक्ष आहे, त्या पक्षाचं अस्तित्व नाही. ठाण्यामधल्या विधानसभेच्या जिंकलेल्या जागा या फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ते जिंकलेत आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे. ईव्हीएमचे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतोय, 2 दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. तिथे 4 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून साधारण 50,000च्या मताधिक्याने जिंकले ईव्हीएमच्या माध्यमातून. तिथे 2 दिवसापूर्वी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचं पॅनल हे प्रचंड मताधिक्याने जिंकलं. निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या. तोच मतदार, तेच क्षेत्र, तीच माणसं. फक्त निवडणुका ईव्हीएम वर झाल्या 4 महिन्यापूर्वी, तेव्हा मनोज घोरपडे जिंकले भाजप 40-45,000 मतांना. आणि आता त्याच मतदारांनी मतदान केलं सह्याद्री साखर कारखान्याला. तेव्हा बाळासाहेब पाटलांचं पॅनल 21च्या 21 जागा जिंकल्या. लक्षात घ्या कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.